नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच बघा। आजच्या व्हिडिओमध्ये अगोदर कॉलम काढावे का अगोदर बांधकाम करावे। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो मजबूतीसाठी बरेचसे लोक काय करतात, अगोदर बांधकाम करतात, म्हणजे कॉलमची जी जागा असते ती मोकळी ठेवली जाते आणि दोन्ही बाजूला बांधकाम केले जाते। बांधकाम झाल्यानंतरनं त्यामध्ये ज्या सेंटरिंगच्या फळ्या असतात म्हणजे तरापे असतात त्या दोन्ही बाजूला ठोकल्या जातात आणि त्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं। मित्रांनो, असं करणं योग्य आहे का, यावरती बरेचसे कॉन्ट्रॅक्टर किंवा बरेचसे ठेकेदार यांचं वेगवेगळं मत आहे मित्रांनो। पण तुम्ही जर एक आजचा व्हिडिओ बघितला, तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना एक चांगल्या प्रकारचं डिसिजन घेऊ शकणार आहात। कारण मित्रांनो, फायदे कोणते आहेत, नुकसान कोणते आहेत, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुरुवातीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो दोन्ही बाजूला बांधकाम केलं जातं। कॉलमची जी जागा असेल म्हणजे कॉलमची जी साईज 12 इंचचा कॉलम असेल किंवा 15चा असेल किंवा 18 इंचचा कॉलम असेल, ती जागा मोकळी ठेवली जाते आणि दोन्ही बाजूला बांधकाम केले जाते। आणि बांधकाम झाल्यानंतरनं जे आपल्या सेंटरिंगच्या फळ्या असतात त्या दोन्ही बाजूनं ठोकल्या जातात आणि त्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं। असं करणं योग्य आहे का मित्रांनो? आता यावरती बरेचसे कॉन्ट्रॅक्टर किंवा बरेचसे ठेकेदार काय म्हणतात, असं केल्यामुळे कॉलम आणि बांधकाम यांचा एक जीव होतो आणि कॉलम आणि बांधकामच्या मध्ये क्रॅक पडत नाही। आपण बऱ्याच ठिकाणी बघतो घराचं जे कन्स्ट्रक्शनचं काम असतं तिथे कॉलम आणि बांधकाम याच्यामध्ये क्रॅक पडलेले असतात। असं केल्यामुळे क्रॅक पडत नाही। त्यांचं सांगणं योग्य आहे का मित्रांनो? त्यांचं असं सांगणं योग्य आहे। बांधकाम आणि कॉलम यांचा एक जीव होतो हे सुद्धा त्यांचं सांगणं योग्य आहे आणि कॉलम आणि बांधकाममध्ये क्रॅक पडत नाही हे सुद्धा सांगणं त्यांचं योग्य आहे। मित्रांनो, हे फायदे आहेत, पण फायदे थोडेफार आहे, नुकसान भरपूर आहेत मित्रांनो। आता नुकसान कोणतं आहे मित्रांनो? समजा उदाहरणासाठी 15 इंचचा कॉलम असेल, आपण काय करतो, दोन्ही बाजूला बांधकाम करतो। समजा नवीनची बांधकाम असेल, दोन्ही बाजूला बांधकाम करते वेळेस जे 15 इंचची जी जागा आहे कॉलमची ती काय वेळेस कमी जास्त होते। मिस्त्रीकडनं दोन्ही बाजूला बांधकाम करायचं असतं, 15च्या ऐवजी 16 इंचचं होतं, 17 इंचचं होतं, किंवा जी टोटल मोकळी जागा आपल्याला वरपर्यंत ठेवायची आहे ती कमी जास्त होतं। आता कमी जास्त झाल्यामुळे काय होतं, जे कॉन्क्रीट आहे ते जास्त बसलं जातात। तुम्हाला असं सुद्धा वाटेल की कॉन्क्रीट जास्त झाल्यामुळे काय नुकसान होणार आहे, फायदाच होणार आहे। तसं नसतं मित्रांनो। त्या कॉन्क्रीटच्या नियमानुसारच त्या मध्ये स्टील वापरलं असेल, त्याचप्रमाणे मित्रांनो प्लॅन असतो। हे सुद्धा गोष्टी बरोबर आहेत ना। आणि काय होतं, पहिली गोष्ट नुकसानीत कोणती, की जर जागा तुमची कमी जास्त झाली तर त्यामध्ये कॉन्क्रीटसुद्धा कमी जास्त होऊ शकतं। समजा उदाहरणासाठी 15 इंचचा कॉलम आहे, त्या जागेवर 14 इंच झाला अंतर किंवा 13 इंच झालं तर कॉलमची साईजसुद्धा कमी होणार आहे। कमीसुद्धा अंतर झालं तरीसुद्धा चुकीचंच आहे, जास्त अंतरसुद्धा झालं तरी चुकीचंच आहे। जेवढा कॉलमची साईज आहे तेवढंच मित्रांनो आपल्याला टोटली कॉलमची जी आहे तो पेस मिळाला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, दोन बाजूला आपल्याला प्रॉपर फिनिशिंग मिळत नाही, म्हणजे दोन्ही बाजूला बांधकाम असतं आणि दोन बाजू जे आपण तरापे ठोकतो सेंटिंगच्या दोन बाजूला प्रॉपर फिनिशिंग मिळतं आणि दोन बाजूला प्रॉपर फिनिशिंग मिळत नाही। ह्या दोन गोष्टी झाल्या। तिसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे। दोन्ही बाजूला बांधकाम असल्यामुळे आपण ज्यावेळेस बांधकाम झाल्यानंतर तरापे ठोकतो आणि त्यामध्ये कॉन्क्रीट भरतो। कॉन्क्रीट भरते वेळेस मित्रांनो ज्या विटा असतात त्या टोटली कॉन्क्रीटमधल्या पाणी शोषतात मित्रांनो आणि त्यामुळे डायरेक्टली कॉलमची मजबूती कमी होऊ शकते। मित्रांनो, आपलं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना कॉलम खूप महत्त्वाचा आहे, कारण आपला स्लॅबचा टोटली लोड, स्लॅब असेल बीम असेल सर्व लोड मित्रांनो कॉलमवरती येत असतो। त्यामुळे आपल्या घराचा महत्त्वाचा म्हणले तर कॉलम खूप महत्त्वाचा असतो आणि कॉलम आपला स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर डायरेक्टली दोन्ही बाजूला तरापे ठोकले आणि जर त्यामध्ये जर कॉन्क्रीट बसलं, ज्या विटा असतात दोन्ही बाजूला बांधकाम केलं त्या टोटल कॉन्क्रीटमधलं पाणी शोषले जातात आणि कॉन्क्रीटची जी मजबूती आहे ती कमी होऊ शकते मित्रांनो। हे सुद्धा एक चुकीचंच आहे। त्यानंतरनं आपण स्लॅब झाल्यानंतर जो लोड असतो तो कॉलमवरती तर येतोच, पण त्याचबरोबर बांधकामावरती सुद्धा येतो। आता यावरती सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की बांधकामावरती लोड आला तर काय हरकत आहे। मित्रांनो, तसं नसतं। RCC ज्यावेळेस स्ट्रक्चर असतं त्यावेळेस मित्रांनो बांधकामाचा लोड घेण्याचं कोणतंही काम नसतं। कॉलम असतो, कॉलमचं काम असतं स्लॅबचा बीमचा टोटली लोड घेणं, यात बांधकामाचा कोणताही रोल नसतो। फक्त कॉलमचं टोटली जबाबदारी असते, काम असते टोटली स्ट्रक्चरचा लोड घेणं।
लोड बेरिंगचं काम असेल त्या गोष्टी वेगळ्या झाल्या मित्रांनो, ते बांधकामामुळे स्लॅब टाकलं जातं, पण त्याचा प्लॅनसुद्धा तसाच असतो मित्रांनो. जर तुम्ही RCC स्ट्रक्चरचं बांधकाम करताय म्हणजे फुटिंग कॉलम स्लॅबचं जर काम करताय तर टोटली कॉलमचं जबाबदारी असते, वरचा लोड घेण्याचा बांधकामाचा कोणताही लोड नसतो. त्यामुळे बांधकामावरती सुद्धा लोड येतो मित्रांनो, कॉलमवरती सुद्धा येतोच पण बांधकामावरती येतं. हे सुद्धा मित्रांनो चुकीच्याच गोष्टी आहे. समजले मित्रांनो, फायदे थोडेफार आणि नुकसान भरपूर आहे. माझ्या तर मते मित्रांनो, अगोदर कॉलम काढून नंतर बांधकाम करणे हेच योग्य आहे. तुम्ही आता एक चांगलं डिसिजन घेऊ शकता हा व्हिडिओ बघितल्यानंतरनं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.